आंदोलन व्हावी असं त्यांनी प्रस्ताव मांडला. मुंबई गोवा महामार्ग जनाकृत समिती आज खरंच ही महासभा आयोजित केली आहे, त्याबद्दल खरंच त्यांचं आभार मानण्यासाठी गंभीर मी फक्त यासाठी उभा आहे. आज मुंबई गोवा महामार्गाचा इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे, पण खास करून एक गोष्ट सांगण्यासाठी उभा आहे की जर गुरु पिक्चर कोणी बघितला असेल आणि त्याचं काय आठवत असेल तर तो एक उदाहरण फक्त थोडक्यात देतो. एकदम शॉर्ट. गुरु या पिक्चर मध्ये असं सांगण्यात आलंय की त्यांची जी जमीन असते गावाकडची ती जमीन विकतात. ते विकण्यासाठी एक मोठा व्यक्ती म्हणजे बिल्डर तिकडे उपस्थित असतो. त्या बिल्डरला ती जमीन विकण्यासाठी सगळे गावकरी विरोध करतात, पण त्या बिल्डरच्या हक्कापोटी ती जमीन विकण्यासाठी सगळे तयार असतात. त्यानंतर आपल्यासारखा जी अशी जनाकृत समिती उभी राहिली आहे, ही समिती अशी उभी राहते आणि त्याला सांगते की बाबा जमीन आम्हाला विकायची नाही, आमचा जो गावकरी आहे तो गावातच राहिला पाहिजे. तरी पण सरकार त्याला ऐकत नाही आणि सरकार ऐकत नसल्यामुळे जनाकृत समितीसारखीच आपल्या तिकडची एक समिती उभी करायची आणि ती समिती काय करते, जो पूर्ण महामार्ग आहे आपला पण विषय तोच आहे आणि तिकडचा पण विषय तोच होता, जो पूर्ण महामार्ग आहे तो महामार्गावर आपला जो काही संसार आहे त्या संसार त्या महामार्गावर बांधायचा आणि तिकडे स्थान मांडून जो कोण येणार जाणार राजकीय जो कोण असतील त्याला त्या रस्ता क्रॉस करून द्यायचा नाही. हा जर आक्रोश आपण रस्त्यावर केला, या सभेत न करता रस्त्यावर केला तरच हा आपला जो मुंबई गोवा मार्ग आहे तो नक्की पूर्ण होईल. मी माझ्या यादव साहित्य समिती गोरे विभाग, माझा गाव शिलीम आणि माझ्या पक्षाकडून या जनाकृत समितीसाठी जे जे सहकार्य लागेल ते त्या सहकार्य करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. जय कोकण, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आपला